लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक डायोसेशन कौन्सिल D2 आणि NDTच्या मालमत्तांबाबत गेल्या काही दिवसांपासून ख्रिस्ती समाजामध्ये भीती, संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे। पण आता या संपूर्ण प्रकरणाची सरकारकडून चौकशी होणार असल्याने अनेक प्रश्नांची उत्तरं समोर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणाची ठिणगी पडली ती नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीमुळे। याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या शरणपूर येथील रचना शाळेत दिनांक 8 ऑगस्ट रोजी बैठक पार पडली। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार देवयानी फरांदे यांचा सत्कार करण्यात आला। मात्र या सत्कारापेक्षा चर्चेत राहिला तो मालमत्ताच्या मालकीचा थेट सवाल। लोकशस्त्र न्यूजने आमदार फरांदेंना विचारलं, ब्रिटिश काळात मिशनरी या जागा स्वतःच्या पैशातून घेतल्या असतील तर मग आज या जमिनीच्या मालकीचा दावा नेमका कोण करू शकतो? यावर आमदार फरांदे यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले। या जमिनी ब्रिटिश काळात मिशनरींना नेमक्या कोणत्या उद्देशाने देण्यात आल्या? त्या विकत देण्यात आल्या होत्या का? त्यांची सेल डील झाली होती का? त्या शाळा, कॉलेज किंवा हॉस्पिटलसाठी देण्यात आल्या होत्या का? आणि सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे मूळ ट्रस्टीच्या निधनानंतर ट्रस्टमध्ये फेरबदल कसे झाले? काही व्यक्तींची नावे ट्रस्टी म्हणून नंतर जोडली गेली का? जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कागदपत्रांमध्ये दडली असतील तर आता ती कागदपत्र सरकारच्या चौकशीसमोर येणार आहेत। आमदार फरांदे यांनी स्पष्ट केलं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले असून पुढील 3 महिन्यात सरकारकडून तपास केला जाणार आहे। म्हणजे आता केवळ चर्चा नाही, कागदपत्रांची तपासणी होणार, मालकीचा इतिहास तपासला जाणार, ट्रस्ट मधील बदल तपासले जाणार आणि शेवटी खरा मालक कोण याचा शोध घेतला जाणार आहे। यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे जर कुणी बेकायदेशीरपणे मालमत्ता विक्री केली असेल किंवा लोकांची फसवणूक केली असेल तर त्यावरही कारवाईची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे आता या चौकशीकडे संपूर्ण समाजाचं लक्ष लागलं आहे। दरम्यान याच बैठकीत शरणपूरला गावठाण म्हणून ओळखण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली। आजचा शरणपूर परिसर शहरातील महत्त्वाचा आणि विकसित भाग बनला असताना गावठाण हा शब्द का वापरला जातो असा सवाल उपस्थित करण्यात आला। यावर आमदार फरांदे यांनी स्पष्ट केले की नाशिक शहराच्या जवळ असलेल्या जुन्या गावामुळे शरणपूरला पूर्वीपासून गावठाण म्हणून ओळख मिळाली। मात्र आता खरी लढाई नावाची नाही, लढाई आहे मालकी हक्काची। जमीन कुणाची? ट्रस्टमध्ये बदल कसे झाले? मालमत्ता व्यवहार कायदेशीर झाला का? आणि जर कुठे नियमबाह्य व्यवहार झाले असतील तर त्यामागे कोण? या सगळ्याचा फैसला आता कागदपत्र आणि सरकारी चौकशी करणार आहे। नाशिक मधील या कोट्यवधीच्या मालमत्तेबाबतचा खरा इतिहास समोर येणार का? येत्या 3 महिन्याची चौकशी केवळ चौकशी ठरणार की मालमत्ताच्या मालकीचं मोठं सत्य उघडणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक। आज शरणपूर गावठाण या विषयाच्या बाबतीमध्ये मी मागच्या विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडलेली होती आणि ह्या सगळ्या जागांचे मालक कोण या विषयाच्या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश माननीय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले होते आणि ह्या आदेशाच्या नुसार अतिशय वरिष्ठ स्तरावरची सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती या विषयामध्ये माननीय मंत्री महोदयांनी घोषित केलेली आहे आणि लवकरच या जागेचे मालक कोण आहे याची चौकशी होऊन, कारण आज काय झालेलं की ह्या भागामध्ये राहणारे जवळपास 5000हून अधिक मतदार माझे ह्या भागामध्ये राहत आहेत आणि गेल्या 100 वर्षांचा त्यांचा हा विषय, कोणी जागा बिल्डरकडनं विकत घेतलेत, कोणी फ्लॅट विकत घेतलेले, तर कोणी त्या वस्त्यांमध्ये गेल्या 100 वर्षांपासून पिढ्यानपिढ्या या ठिकाणी राहत आहेत। मात्र ते राहत असताना, जागा विकत घेतलेल्या असताना त्यांची मालकी आज देखील त्या मालकीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो। कोणीतरी येतो आणि त्यांच्याकडनं वेगळ्या पद्धतीने पैसे वसुलीचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे या सदर विषयाची पूर्ण चौकशी होऊन ज्या ठिकाणी नागरिक राहतात ह्या 5000 लोकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून मी ही लक्षवेधी मांडलेली होती आणि चौकशी पूर्ण होता त्याच्यामध्ये सरकार एक धोरण तयार करेल आणि त्याच्यातून या 5000 नागरिकांना मी माझा न्याय मिळवून देणार आहे। आणि 2018 मध्ये देखील शासनाने एक GR काढलेला होता की ज्या ठिकाणी लोक
18च्या आधीपासून वस्त्यांमध्ये राहत आहेत त्या ठिकाणच्या जागा ज्या आहेत त्या कायमस्वरूपी निर्गमित करण्यात येत आहेत आणि त्यांना पट्टे वाटप देखील करण्यात येणार आहेत नजीकच्या कालावधीमध्ये, ज्याच्या माध्यमातून इतर अधिकारामध्ये 7-12 वरती त्यांचं नाव येईल. 7-12 मध्ये इतर अधिकारामध्ये नाव आलं म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये की त्यांना कुठेही कर्ज घ्यायचं असेल, घर बांधायचं असेल किंवा काही करायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि सरकार निश्चित स्वरूपामध्ये ह्या सगळ्या नागरिकांच्या पाठीशी राहणार आहे. फक्त विषय आहे की ह्या जागेचा कोणीतरी एखादे मालक सांगावं आणि त्यांनी ह्या सगळ्या सरकारी तिजोरीची लूट करावी, ह्या गोष्टीला माझा विरोध आहे आणि त्यासाठी मी हा लढा हातामध्ये घेतला आहे. परंतु या ठिकाणी अशी पण चर्चा होत आहे, ब्रिटिश कालीन सरकार असताना मिस्टरांनी हे त्यांच्या स्वखर्चाने विकत घेतलेले. ह्याच विषयासाठी ह्या जो विषय जो आहे की आपण त्याच्यावरती आपण चौकशी समिती नेमलेली आहे. आज तरी कोणाचकडे तशी कागदपत्र अवेलेबल नाहीये. कलेक्टर ऑफिस मध्ये देखील कागदपत्र जी आहे हे गहाळ झालेली आहे आणि जमावबंदी आयुक्त जे महाराष्ट्राचे असतात ते ह्या समितीमध्ये आहे. सरकार सगळी कागदपत्र शोधेल, कारण ब्रिटिश जेव्हा आले तेव्हा ते कुठली जागा घेऊन या देशामध्ये आलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी कुठल्या पद्धतीने जागा मिशनरीजना दिल्या, कुठल्या पर्पज साठी दिल्या, त्या विकत दिल्या का सेलडीड केलं, शाळा कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी दिलं. परंतु त्यानंतर खऱ्या अर्थाने जे ट्रस्टी होते ते ट्रस्टी वारल्यानंतर ह्याच्यातला खरा गेम जो आहे हा सुरू झाला. काही लोकांनी स्वतःहून आपली नावं जी आहेत त्याच्यामध्ये ट्रस्टी म्हणून ऍड करून घेतली आणि आपण बघितलं असेल की समाजावरती मोठा अन्याय यांच्या माध्यमातून होतोय. अनेक लोकांकडून बिल्डरना देखील एनओसी घ्यायची असेल तर त्यांच्याकडे जाऊन त्या कंपनीकडे जाऊन त्यांना एनओसी घ्यायला लागतीये. ह्या सगळ्याच गोष्टी मला जरा संदिग्ध वाटल्या की ब्रिटिश येताना कुठलीही जागा ते स्वतः घेऊन आपल्या देशामध्ये आलेल्या नव्हत्या. मग जर कागदपत्र अवेलेबल असती की त्यांनी मिशनरीजला विकत दिल्या असतील तर मग त्याच्यावरती मिशनरीजचा अधिकार असायला पाहिजे, कोणा एकाचा अधिकार असायला नाही पाहिजे. आणि त्यामुळे हा सगळा विषय जो आहे त्याची पूर्णतः चौकशीचे आदेश जे आहेत हे मंत्र्यांनी दिलेले आहेत, मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेले आहे आणि ह्याच्या खरा मालक कोण हे शोधून काढल्यानंतर हे जे कोणी ह्याचा बेकायदेशीररित्या म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जर ते बेकायदेशीररित्या त्याची विक्री करत असतील तर हा देखील एक मोठा गुन्हा आहे. लोकांची फसवणूक करणं हा देखील एक मोठ्या प्रमाणामधला गुन्हा आहे आणि म्हणून ह्या सगळ्या विषयाची चौकशी आज सरकार येणाऱ्या 3 महिन्यामध्ये पूर्ण करणार आहे. आपण जर बघितलं मॅडम, या ठिकाणी गावठण, शरमपूर गावठण म्हणून हा ओळखला जातो. परंतु आपण जर कॉलेज रोड परिसर बघितला, शरमपूर हा एक क्रीम एरिया आहे. नाही, गावठाण नाव कधी बदललं? आर्ट ऑफ सिटी आहे. नाही, विषय असा आहे की पूर्वी याचं गावठाण नाव का पडलं त्याचं कारण आहे की पूर्वीच्या कालावधीमध्ये 100 वर्षाचा जर इतिहास बघितला, मी माझं लहानपण पण सांगेल तुम्हाला की पूर्वी ह्या भागामध्ये यायचं, मी अशोकस्तंभ भागामध्ये राहत होती, तिथं काहीच नव्हती, शेती होती पूर्वीच्या कालावधीमध्ये. म्हणजे आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्या कालावधीमध्ये पण ह्या भागामध्ये काही नव्हतं. म्हणजे फार 60-70च्या दशकामध्ये देखील इथं फारसं काही नव्हतं. म्हणजे BYK कॉलेज वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी, कॉलेज रोड वगैरे सगळे अलीकडच्या कालावधीमध्ये निर्माण झालेली आणि त्यामुळे शरणपूर हे गाव होतं. नाशिक शहरापासून थोडस एक जवळ असलेलं एक गाव होतं आणि म्हणून त्याचं नाव गावठाण पडलेलं आहे. त्याच्यामुळे इतर गाव आहेत नाही, ती सगळी नंतर 2 मिनिटं नाही सगळी ही गावं जी ही त्याला काही नाही, त्याला गॅजेट मध्ये प्रसिद्ध करून घ्यायला लागेल. गावठाण म्हटल्याने काही गावठाण केल्याने त्याचं काही मोठा अडचण येत नसते, कारण हे जुनं गाव होतं. 2 मिनिटं नाही अजिबात नाही. उलट गावठाणला डबल फॅसिलिटीज मिळतात. गावठाण म्हणून नाही आपण लोकप्रतिनिधी म्हणून काय प्रयत्न करणार आहे का मॅडम? अहो, तुम्ही मला असा प्रश्न विचारूच कसे शकतात की हा विषय जो आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर द्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे मला प्रश्न विचारतायत, त्यामुळे त्याला मी उत्तर द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही. तुम्हाला जेवढं समजतं तेवढं तुम्ही विचारताय. माझी समज याच्यापेक्षा अधिक वरची आहे की पूर्वी इथं हे गाव होतं आणि सातपूर असेल, बाकीची गावं जी आहेत ही नंतरून निर्माण झालेली नंतरच्या कालावधीमधली ही गावं आहेत. आलं का लक्षामध्ये? त्यामुळे ह्यांना न्याय मिळावा, ह्यांना जे सुविधा मिळत नाहीये ते काही गावठाण म्हणून मिळत नाहीये. ही जागा कोणाची आहे? जागा त्यांच्या मालकीची नाही असं भासवलं जाते, म्हणून यांना न्याय मिळत नाही. त्याच्यासाठी हा लढा आहे. धन्यवाद. लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज.